विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आज न्यूजमध्ये आहेत आणि त्या प्रश्नांचा आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे. ते मुद्दे आपल्यासाठी खूप गरजेचे असतात आणि त्या प्रश्नांवरती आपल्याला परीक्षेवरती वारंवार विचारून झालेलं असतं. म्हणून आपण आजचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न तुमच्यासाठी समोर घेऊन आलेलो आहोत आणि त्यासाठी या प्रश्नाचं विश्लेषण करून देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. हा पहिला प्रश्न बघूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, 2025च्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले, असा हा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर काय आहे तर भारतीय महिला संघाने रौप्य पदक जिंकलेलं आहे मित्रांनो. तर भारतीय महिला संघाला एक फायनलमध्ये किंवा अंतिम फेरीमध्ये कुणी हरवलं होतं तर चीनने हरवलं होतं. म्हणजे तुम्हाला असा देखील इथे प्रश्न तयार होईल की महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये कोणत्या संघाने विजय प्राप्त केला किंवा कोणत्या संघाने ती स्पर्धा जिंकलेली आहे. तर चीनने जिंकलेले आहे मित्रांनो. चीनने स्वर्ण पदक जिंकलेलं आहे. म्हणून हे लक्षात ठेवा, हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा ठरेल. बघा, ओके, आपण पुढचा प्रश्न बघूयात. बघा, DRDO ही एक संघटना आहे. ओके, सर्वांना माहिती आहे. आणि DRDOला आपण काय म्हणतो तर डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अशा प्रकारची ही संघटना आहे. आणि या संघटनेने 31 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, प्रलय या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. ओके, आता नंतरचा प्रश्न आपण बघूयात. बघा, दरवर्षी DRDOचा स्थापना दिवस जो आहे तो केव्हा साजरा केला जातो, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, 1 जानेवारी आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, 1 जानेवारी बघा, 1 जानेवारी 1958 या दिवशी या संघटनेची काय झालेली होती, स्थापना झालेली होती. आणि या संघटनेचं हेडक्वार्टर मला तुम्ही कमेंट करून सांगा. हेडक्वार्टर म्हणजे ज्याला मुख्यालय आपण असं म्हणतो, DRDOचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो जीकेला. नंतर हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 ही जी लिस्ट आहे ही श्रीमंत भारतातील लोकांची लिस्ट असते. आणि या लिस्टमध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला CEO कोण ठरली आहे तर किंवा कोण ठरले आहे ते सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, जयश्री उल्लाल असं त्याचं उत्तर आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूयात. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती किंवा निवड कुणाची झालेली आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर PV सिंधू हे आहे. आणि PV सिंधू या ज्या आहेत त्या 2026 पासून मित्रांनो 2029 पर्यंत या पदावरती कार्य करणार आहेत, हेही लक्षात राहू द्या. आणि ज्या ऑलिम्पिकमध्ये 2 वेळेस त्यांनी मेडल जिंकलेलं आहे किंवा पदक जिंकलेले आहे. आणि भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आलेला आहे किंवा केंद्र सरकारने त्याला अधिकृत जी काय माहिती आहे ही माहिती आपल्याला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, काय झालेलं आहे, नीती आयोगाचा रिपोर्ट जो आहे, नीती आयोग जो आहे या नीती आयोगाचा रिपोर्ट आणि त्याचबरोबर एक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जी संस्था आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेच्या आकडेवारीनुसार भारताचा जो काही GDP आहे हा GDP जपानपेक्षा अधिक आहे. म्हणजे आपण जपानला मागे टाकत आपण जगातली 4थी अर्थव्यवस्था बनलेलो आहोत. आणि यावरती आपण प्रश्न मागे बनवलेला होता. सुरुवातीच्या 3 ज्या अर्थव्यवस्था कोणत्या आहेत त्या मला तुम्ही कमेंट करून सांगा. नंतरचा प्रश्न बघूयात. बघा, 5वी राष्ट्रीय सचिव परिषद जी 26 ते 28 डिसेंबर 2025ला पार पडली आणि ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली मित्रांनो. येथे पार पडली असून या परिषदेचं तुम्हाला अध्यक्षपद विचारलं जाईल, कुणी भूषवलेलं आहे.
ओके, आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कुणाला मिळालेलं आहे ते सांगायचंय तुम्हाला, आणि ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे, मॅग्नस कार्लसन याला मिळालेलं आहे किंवा याने ते जिंकलेलं आहे. मग माझा प्रश्न असेल की मॅग्नस कार्लसन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. चला नंतरचा प्रश्न बघा, 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये महिला गटाचे विजेतेपद कुणी पटकावलेलं आहे ते सांगायचंय तुम्हाला. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, अलेक्झांड्रा गोरिया चेकिना या हिने पटकावलेला आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आणि हिने कुणाला हरवलेलं आहे, तर झू जिनेर या महिलेला तिने काय केलेलं आहे, हरवून इथे विजेतेपद स्वतःच्या नावे केलेलं आहे. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या राज्यात निलस सिकिमेन्सिस नावाची कीटकाची एक नवीन सूक्ष्म प्रजाती शास्त्रज्ञांनी शोधून काढली, तर ते कोणत्या राज्यामध्ये तसं संशोधन झालंय, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, सिक्कीम या राज्यामध्ये झालंय मित्रांनो. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न सायन्समध्ये पडतात किंवा सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला विचारलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात कारण आपला हा शेवटचा प्रश्न होता. धन्यवाद.